हे मुद्दे मंडळी, इराण सोबत युद्ध करून अमेरिका आणि ट्रम्प अशा ट्रॅपमध्ये अडकलेत जिथं त्यांना ना मागे सरकता येतंय, ना पुढे जाता येतंय, ना जिंकता येतंय। पण तरीही ट्रम्प साहेब रोज उठून सांगतायत, दिवसातून 3-3 वेळा कॅमेऱ्यासमोर येतायत आणि सांगतायत की आम्ही इराणला हरवलं, अमेरिका जिंकली। त्यावर इराण म्हणतंय की ट्रम्प हे तर आता खऱ्या अर्थानं जगाला एप्रिल फूल करतायत। आणि हे केवळ पहिल्यांदा घडतंय असं नाहीये। अमेरिकेची ही जुनी खोड आहे, कुठेही युद्धात घुसायचा आणि स्वतःचा फालुदा करून घ्यायचा। इतिहास उघडून बघा, आधी व्हिएतनाममध्ये घुसले, तोंडावर आपटले, मग इराकमध्ये गेले, तिथे तेच, अफगाणिस्तान तर विचारायला नको। 20 वर्ष डोकं फोडून शेवटी गाशा गुंडाळावा लागला। आणि आता हा इराणचा कार्यक्रम, अमेरिकेच्या आजवरच्या उरल्या सुरल्या इब्रतीचा या युद्धानं अक्षरशः फालुदा करून टाकलाय असं वाटावं अशी परिस्थिती आहे। ट्रम्प कधी काय बोलतील नेम नाही। परवा ट्रम्प साहेब म्हणाले, आम्ही हे सगळं इराणच्या तेलासाठी करतोय। काल देशाला संबोधित करताना अचानक पलटी मारली आणि म्हणाले, आम्हाला त्यांच्या तेलाची गरज नाही। त्यामुळे तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय हा जगाला पडलेला प्रश्न आहे। पण ते ट्रम्प साहेब आहेत, त्यांनी इराणला धमकी दिली की तुम्हाला पाषाण युगात पाठवून देऊ, तुमचे वीज प्रकल्प उद्ध्वस्त करून टाकू। आणि हे सगळं बोलून झाल्यावर, संपूर्ण जगाला आणि आखाती देशांना युद्धाच्या आगीत ढकलून दिल्यावर शांतपणे ट्रम्प म्हणाले की होर्मुझच्या खाडीत तुम्ही स्वतःच उतरा आणि तुमचं तेल तुम्ही घेऊन या, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। वारे पठ्ठ्या, म्हणजे आग आधी त्यांनी लावायची आणि विझवायला जगानं जायचं, हा कुठला न्याय आहे? सध्या ट्रम्प साहेबांचं कसं आहे, सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं, रात्री तिसरं। कधी म्हणतात शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे, शांतता हवी आहे, तर कधी म्हणतात उद्ध्वस्त करू, नेस्तनाबूद करू, बेचिराग करू। या सगळ्या वल्गना ऐकून आता जगाला प्रश्न पडलाय की यांच्या कोणत्या विधानावर विश्वास ठेवावा आणि कोणत्या विधानावर हसावं। एक गोष्ट मात्र नक्की आहे, अमेरिकेचा जगात जो तथाकथित दरारा होता, जी विश्वासार्हता होती, ती या इराण युद्धात धुळीला मिळाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्याचे कॅप्टन आहेत, मॅन ऑफ द मॅच, डोनाल्ड ट्रम्प। त्यामुळे जग कधी या सगळ्या युद्धातून मुक्त होतंय याची सगळ्यांना उत्सुकता आहे, कारण त्या युद्धाची झळ इथे सामान्य माणूस रोज भोगतो। वळूया पुढच्या बातमीकडे। महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांमध्ये सध्या बॉक्सिंग वॉर सुरू आहे। बॉक्सिंग सुरू आहे म्हटलं तर हा अतिशयोक्ती ठरणार नाही, त्याला कारण ठरलंय महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन। शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यावर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्षेप नोंदवला। बॉक्सिंग असोसिएशनचा अध्यक्ष मी आहे, धर्मादाय आयुक्तांच्या निगराणीखाली झालेल्या निवडणुकीतून मी निवडून आलोय, शेवाळे 1 दिवसात उगवलेत असा आरोप दरेकरांनी केला। एकूणच बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून महायुतीतल्या 2 बड्या नेत्यांमध्ये गुद्दागुद्दी सुरू आहे। तर हे होते